ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत, यांचा त्याच्याशी काय संबंध आहे, यांचा कुठे हितसंबंध आहे, यांचा त्याच्यामध्ये कोणता सहभाग आहे। या बोंधू बाबाला, या सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नराधमाला प्रत्येक पदोपदी वाचवणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या चाकणकर बाई यांचे तर तुम्हाला शिर्डी पोलिसांवर आणलेला दबाव असेल, पत्रकाराला धमकावणे असेल, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। परंतु याच गुन्ह्यामधील जे दोन व्यक्ती आहेत त्या पुण्यामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याकडे आल्या होत्या, ते व्हिडिओ त्यांना दाखवले आणि महिलांवर अन्याय होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध तुम्ही आवाज उठवा असं काहीतरी त्यांचं त्या दोन जणांचं म्हणणं होतं। परंतु त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुमाऊली म्हणणाऱ्या व्यक्तीबरोबर बसून त्याची तडजोड करण्यात आली आणि ती तडजोड झाल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आणि आता आपल्या समोर 4 दिवसापासून हा नराधम आहे। म्हणजे जर या सेक्स रॅकेटला मदत करणारी महिला, हे तडजोड करणारी महिला असेल तर या सगळ्या कटकारस्थानामध्ये असलेल्या व्यक्तींना तपास करून अटक करणं गरजेचं आहे। मी नाव घेत नाही कारण का ते नाव SIT कडे आहे। परंतु आताच काही वेळापूर्वी संगीता तृप्ती देसाईंचं नाव घेतलंय, तुम्हाला देखील संशय का की तृप्ती देसाईंनी हे सगळं नाही, मला संशय असण्यापेक्षा त्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या नाव आलेलं आहे समोर ते तृप्ती देसाई यांचंच आहे आणि त्यांनीच काही दिवसापूर्वी बाईट दिला होता की या खराताचा एन्काउंटर होईल। असा काही एन्काउंटर पोलीस कस्टडीमध्ये असताना होत नाही। तर या ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत, यांचा त्याच्याशी काय संबंध आहे, यांचा कुठे हितसंबंध आहे, यांचा त्याच्यामध्ये कोणता सहभाग आहे, हे बघणं फार महत्वाचं आहे। आणि हे भयान आहे की ज्यांच्याकडे व्हिडिओ आहेत, जर ह्या तृप्ती देसाईंकडे हे व्हिडिओ आले होते तर त्यांनी पोलिसांना देऊन ती तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, आवाज उठवणं गरजेचं होतं। पण इथेही चाकणकर बाई सोबत तडजोड केली। आता बोंधू बाबा अशोक खराताच्या वैयक्तिक विचाराशी कोणता संबंध नाही असं सांगणाऱ्या चाकणकर बाईंनी या विषयात तडजोड का केली, याचं उत्तर आहे का त्यांच्याकडं? त्यांच्याकडं नसेल पण माझ्याकडं आहे, कारण का या गुन्ह्याच्या सूत्रधार त्या स्वतः आहेत आणि म्हणून संविधानिक पदावर बसून हे सेक्स रॅकेट, हा बोंधू बाबा दाबण्याचा, लपवण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केलेला आहे। काही आर्थिक देखील झाल्याची काही शक्यता आहे? कोटीच्या रुपयात त्याची तडजोड झालेली आहे, ते पोलिसांच्या ह्याच्यात आलेलं आहे। काहीतरी 1 का 2 कोटी रुपये तडजोड करण्यात आलेली आहे।